अंधभक्तांनो, RBIचा काल आर्थिक अहवाल त्यांनी जाहीर केला. त्यातून 128 लाख कोटीचा सोना गायब आहे. जाहीर केलेल्या आकडेवारीनं अर्थविश्वात मोठी खळबळ माजली आहे. या आकडेवारीनुसार देशाच्या खजिन्यामधून तब्बल 14 अब्ज डॉलर्सचं सोनं गायब झालंय. अर्थात सोन्याच्या साठ्याचं मूल्य 1.28 लाख कोटी रुपयांनी घटलंय. विशेष म्हणजे अवघ्या आठवड्याभरात हा बदल. भुर्रभुस. मला सांगा, RBI मधनं तर एवढा मोठा घोटाळा होत असेल आणि ते पण RBI गायब आहे म्हणतो. कसं गायब होऊ शकतो? एवढा हलगर्जीपणा कसा? हे लोकांचा पैसे आहे. तुम्ही असे एवढे इझी अहवाल सादर करू शकत नाही. आणि गेला तर गेला कुठं आणि कोणी घेतला, कोणी डल्ला मारला, याची आवाज उठणं गरजेचं आहे. जर सर्वसाधारण लोकांचा खात्यातनं जर 100 रुपये कमी असला तर बँकेतनं लगेच मेंटेनन्स चार्ज वगैरे 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 चार्जेस लावतात आणि फोन करतात. आणि एवढा मोठा घोटाळा झाला, ते सोनं गेलं कुठं? जबाबदारावर कारवाई होणार का? का पुन्हा एकदा हा प्रकरण दाबला जाणार? जनतेच्या पैशावर डाका पडला तर जनता आवाज उठवणारच. आता जनता गप्प बसणार नाही.